नमस्कार. अमृत ही महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट आणि ट्रेनिंग असं तिचा लॉंग फॉर्म आहे आणि त्याचं छोटं रूप जे आहे स्वरूप जे आहे ते अमृत असं केलेलं आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातला आर्थिक दुर्बल गट, ज्याला कोणतीही संस्था मदत करत नाही, ज्याला कोणतंही महामंडळ नाही, ज्याला कोणताही दर्जा नाही, अशा घटकांसाठी खुल्या प्रवर्गातल्या ही संस्था अपलिफ्टमेंटसाठी, त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या गटातल्या लोकांना ज्यांना कोणतीही शासनाची मदत मिळत नाही, अशा लोकांच्या एकूणच उन्नतीसाठी या संस्थेने काम करण्याचं संस्थेचं उद्दिष्ट आहे. अशी शासनाने साधारण 2028 जून 2021 ला ही संस्था स्थापन झाली. याच्या मूळ स्थापनेचा जी आर खरं तर 19 ऑगस्ट 2019चा 22 ऑगस्ट 2019चा आणि त्याच्यानंतर मग पुढच्या आलेल्या सरकारने 28 जून 2021ला या संस्थेची स्थापना केलेली आहे. याचा प्रवास कसा झाला, स्थापना कशी? मुळात काय होतं की आम्ही खूप आग्रही मागणी या संस्थेसाठी केली होती. साधारण 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला आंदोलन, मोठं धरणे आंदोलन झालं होतं आणि त्याच्यानंतर ही संस्था स्थापन झाली. त्यात बऱ्याच अडचणी आल्या. त्या अशा म्हणजे कधी कधी हास्यास्पदही असतात, पण ती फाईल जेव्हा मंत्रालयात फिरत होती तेव्हाची एक आठवण सांगतो. ती फाईल गेली सुरुवातीला जीएडी कडे, म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडे. सामान्य प्रशासन विभागाने सांगितले की नाही आमच्याकडे हे काम होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ते टाळलं. मग ती गेली सामाजिक न्याय विभागाकडे. सामाजिक न्याय विभागाचे लोकांनी सांगितले की नाही आम्ही हे करू शकत नाही. तिथून ती गेली नियोजनकडे. नियोजन विभागाने सांगितले की नाही हा GR एक आहे, याच्यानुसार आमचं हे काम नाही, त्यामुळे ते त्यांनी पण टाळलं. आणि तिथून ती फाईल गेली ओबीसी डिपार्टमेंटकडे आणि ओबीसी डिपार्टमेंटमध्ये जाऊन ती स्थिरावली. आज ओबीसी डिपार्टमेंट, ओबीसी मंत्रालय जे आहे, ज्याचे मंत्री श्री अतुल सावे साहेब आहेत, त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत या संस्थेचं काम सुरू आहे. आणि आता ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे पुण्यातच सुरू झालंय आणि इथून महाराष्ट्रातले सगळे लाभार्थी आहेत त्यांना त्याचा लाभ होतोय.